आपल्याकडे आज डॉक्टर यू.म. पठाण यांचं रेशीमबंध हे ललित गद्य आहे आणि याची सुरुवातच मला खूपच विलक्षण वाटली. हो ना. लेखक मध्यरात्रीनंतर पहाटे 3-3:30च्या शांत वेळी जागे आहेत. ही अशी वेळ आहे जेव्हा बहुतेक जग झोपलेलं असतं. एक प्रकारची नीरव, जवळजवळ पवित्र शांतता असते. तर लेखाची सुरुवात अशा गूढ, एकाकी वेळेत करणं, यामागे लेखकाचा काय हेतू असेल असं वाटतं? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण ही वेळ निव्वळ एक पार्श्वभूमी नाहीये. म्हणजे ती स्वतःच एक पात्र आहे या लेखामध्ये. लेखक म्हणतात की यावेळी साळ्या चिंता, काळजा मिटलेल्या असतात आणि मन समेवर आलेलं असतं. समेवर येणं. हो. आता समेवर येणं हा शब्द संगीतातला आहे. जिथे तालाचं आवर्तन पूर्ण होऊन एक प्रकारची स्थिरता, एक परिपूर्णता येते, ती म्हणजे सम. लेखक येथे मनाच्या तशाच एका अवस्थेबद्दल बोलत आहेत. दिवसाच्या धावपळीत, गोंधळात जे मन विखुरलेलं असतं ते या शांततेत एकत्र येतं, स्थिर होतं. म्हणजे ही एक प्रकारची ध्यानस्थ अवस्था आहे. अगदी. लेखक म्हणतायत की त्यांना ही वेळ इतकी आवडते की त्या उत्तर रात्रीच्या पावलांची मंद स्पंदनं त्यांच्या मनात कुठेतरी सतत वाजत राहतात आणि त्यामुळेच त्यांना झोप लागत नाही. म्हणजे ते झोप न येण्याला एका त्रासासारखं नाही, तर एका संधीसारखं बोलत आहेत. बरोबर. हो. अगदी तसंच. आणि याच मानसिक अवस्थेत ते एक कृती करतात जी खूप सूचक आहे. ते खिडकी उघडतात. पण कशी? तर रात्रीच्या नीरव शांततेची निद्राभंग होऊ नये इतक्या हळुवारपणे. वा. यात निसर्गाबद्दल किती प्रचंड आदर आणि प्रेम दडलेला आहे पहा. जणू काही ती शांतता एक सजीव अस्तित्व आहे आणि त्याला धक्का लागायला नको. ही संवेदनशीलताच या संपूर्ण लेखाचा पाया आहे. आणि खिडकी उघडल्यावर त्यांना दिसतो तो काळाकुट्ट अंधार. बागेतली सगळी झाडं, वेली, पाखरं झोपलेली आहेत. सगळं काही स्तब्ध. पण याच शांत क्षणी त्या झोपलेल्या झाडांबद्दल, म्हणजे तांबडसर बोगनवेल, केशरी गुलमोहर, जांभूळसर जॅकरँडा, या सगळ्यांबद्दल लेखकाला एक अनामिक ओढ वाटू लागते. आणि मग ते स्वतःलाच एक मूलभूत प्रश्न विचारतात की या साऱ्यांमध्ये आणि माझ्यात असं कोणतं नातं आहे? कोणते रेशीमबंध आहेत? बरोबर. आणि हाच प्रश्न या लेखाचा आत्मा आहे. रेशीमबंध ही केवळ एक सुंदर शब्दरचना नाही, तर एका सखोल जाणीवेचा शोध आहे. लेखक लगेचच त्या प्रश्नाला एक दिशा देतात. ते विचारतात की ही ओढ युगानुयुगांची तर नाही ना? आदिम तर नाही ना? हे शब्द खूप वजनदार आहेत. हो. याचा अर्थ ही ओढ आजची नाही, या जन्माची नाही. ही मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीपासूनची, निसर्गाशी असलेल्या त्याच्या मूळ नात्यातून आलेली ओढ आहे. म्हणजे आपण शहरांमध्ये राहून, तंत्रज्ञानात गुंतून जे निसर्गापासूनचं नातं विसरलो आहोत, त्याची आठवण करून देणारी ही एक सुप्त जाणीव आहे का? अगदी. लेखक म्हणतात की ते त्या अंधारात मोगऱ्याचा, चाफ्याचा सुगंध शोधत होते, जाकरांडाची निळाई, जांभळाई शोधत होते. म्हणजे निसर्ग शांत आहे, पण लेखकाचं मन मात्र त्याच्याशी संवाद साधण्यासाठी आसुसलेलं आहे. बरोबर. इथे मानवी मनाची धडपड दिसते. निसर्ग त्याच्या नैसर्गिक लयीत शांत आहे, पण माणसाचं मन मात्र त्या शांततेतही एका संवादासाठी, एका कनेक्शनसाठी तळमळत आहे. आणि गंमत म्हणजे या विचारांच्या तंत्रीत असताना लेखक अचानक एका पूर्णपणे वेगळ्या विषयाकडे वळतात. आपल्या लहानग्या नातीकडे, अल्विशाकडे. हो. पहिल्यांदा वाचताना वाटतं की या झाडाफुलांच्या गप्पांमधून ते अचानक आपल्या नातीबद्दल का बोलू लागले? हो, मलाही तो प्रश्न पडला होता. आधी निसर्गाबद्दलचं इतकं गहन चिंतन आणि मग एकदम नातीची आठवण. हा विषय बदलल्यामागचा दुवा काय असावा? हे दोन विचार ते कसे जोडतात? इथेच लेखकाची कमाल दिसते. ते या दोन वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमधला समान धागा शोधून काढतात. तो धागा आहे निरागस शांततेचा. अच्छा. जशी उत्तरात्रीच्या नीरव शांततेत एक निरागसता आहे, तशीच आईजवळ गाढ झोपलेल्या अल्विशामध्येही आहे. लेखक म्हणतात की अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता आणि उत्तररात्रीची नीरवता, यात त्यांना एक आश्चर्यकारक साम्य जाणवतं. वा. म्हणजे निसर्ग आणि मानव हे वेगळे नाहीत, त्यांच्यात एकच चैतन्य, एकच निरागसता वास करते, हे त्यांना सुचवायचंय. अगदी. जशी त्यांना बागेतील झाडं कधी जागी होतील याची ओढ लागली आहे, तशीच अल्विशा कधी उठेल आणि खुदकन हसत आपल्या अंगावर झेपावेल याचीही ते वाट पाहत आहेत. हो. म्हणजे दोन्हीकडची ओढ एकाच प्रकारची आहे. अगदी. आणि म्हणूनच ते म्हणतात की हे नातं पाकळी पाकळीनं उलगडत जातं. पाकळी पाकळीनं. हो. जशी एखादी कळी हळुवारपणे उमलते, तसंच हे निसर्गासोबतचं आणि मानवांमधलं आदिम नातं आपल्याला हळूहळू उलगडत जातं, समजत जातं.
ही एक समजून घेण्याची अनुभवण्याची प्रक्रिया आहे. ती काही एका क्षणात घडत नाही. तर लेखकाच्या मनात विचारांचं हे आंदोलन सुरू आहे आणि बाहेरच्या जगात मात्र आता बदल व्हायला सुरुवात होते. तो जो काळाकुट्ट अंधार होता, तो आता हळूहळू विरळ होऊ लागतो. पण या बदलाची पहिली चाहूल कोण देतं? इवली इवली पाखरं. आणि इथे लेखक पुन्हा एकदा निसर्गाला एका सजीव, भावनाप्रधान पातळीवर घेऊन जातात. ते असं नाही म्हणत की पहाट झाली म्हणून पक्षी उठले. नाही. ते म्हणतात की पहाट आणि पाखरांची जणू काही मैत्रीच आहे. पहाट जणू त्यांना विचारते, मी येऊ का तुम्हाला भेटायला? ही कल्पनाच किती सुंदर आहे. खरंच. आणि जोपर्यंत पाखरं पंख फडफडवून होकार देत नाहीत, तोपर्यंत पहाट आकाशात येतच नाही, असं ते म्हणतात. हो. म्हणजे निसर्गातली प्रत्येक क्रिया ही एकमेकांना दिलेला प्रतिसाद आहे, एक संवाद आहे. हे काही निर्जीव यांत्रिक घडत नाहीये. यालाच इंग्रजी साहित्यात पेथेटिक फॅलेसी किंवा पर्सॉनिफिकेशन म्हणतात, जिथे आपण मानवी भावना आणि संवाद निर्जीव गोष्टींवर किंवा प्राण्यांवर आरोपित करतो. बरोबर. पण लेखक हे केवळ एक अलंकार म्हणून वापरत नाहीत. त्यांच्यासाठी हा खरोखरचा संवाद आहे. या तंत्रामुळे निसर्ग केवळ एक पार्श्वभूमी राहत नाही, तर तो आपल्यासारखाच एक संवेदनशील, क्रियाशील घटक बनतो. आणि हे त्यांच्या रेशीमबंध या मूळ संकल्पनेला अधिक घट्ट करतं. आणि हा जो पाखरांचा संवाद आहे, तो सुरुवातीला अगदी मंद असतो. जणू काही ती आपापसात कुजबुजतायत. हो. पहाट झालीये का, असा हळूच प्रश्न विचारतायत. पण जसं उजेड वाढतो, तसतसा तो चिवचिवाट एखाद्या उत्सवासारखा, एखाद्या संगीत महोत्सवासारखा माढत जातो. जणू त्या हर्षोल्हासाला एक अनावर भरतीच येते. हो. म्हणूनच लेखक म्हणतात की हा अनुभव केवळ पाहण्याजोगा नाही, तर अनुभवण्याजोगा आहे. अनुभवण्याजोगा. हो. तो एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक आणि तरल अनुभव आहे. त्यातली आल्हाद, तरलता आणि नजाकत जाणवण्यासाठी आपण स्वतः तसं उठून ते अनुभवायला हवं, असं ते नकळतपणे सुचवतात. हो. तो केवळ वाचून कळणारा नाही, तर जगून कळणारा अनुभव आहे. आणि या पाखरांच्या चिवचिवाटानं, या संगीत महोत्सवाने जणू काही अख्खी बाग जागी होते. तो सगळ्यांसाठी जणू अलामच असतो. हो. मग काय, सायली जागी होते, बोगनवेल सळसळू लागते, दोन्ही चाफे एकमेकांशी हितगूज करू लागतात. म्हणजे आत्तापर्यंत जे शांत होतं, ते सगळं आता जिवंत झालं. हो. आणि आता लेखक खिडकीतून नाही, तर प्रत्यक्षात दार उघडून बागेत येतात. आणि आत्तापर्यंत ज्या रंगांची आणि गंधांची ते अंधारात कल्पना करत होते, ते आता त्यांच्या समोर साकार होतात. अगदी. त्यांना काय दिसतं, तर गुलमोहराने स्वागतासाठी केशरी सडात शिंपून ठेवलेला आहे. वाव. जॅकरेंडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पागोष्टी करत आहेत. हे वर्णन इतकं जिवंत आहे की आपण त्या बागेतच उपस्थित असल्याचा भास होतो. आणि ह्या रंगांच्या सोहळ्यासोबतच गंधांचाही उत्सव सुरू होतो. हां. चाफ्यांचा एक वेगळा मंद गंध, मोगऱ्याच्या बहरलेल्या फुलांचा मोहक सुगंध. आणि या सगळ्यात तीव्र निशिगंध. हो. लेखक तर म्हणतात, निशिगंध म्हणजे निशिगंधच, त्याची सर इतर कुणाला येणार. बरोबर. या सुगंधाच्या तीव्र ओढीमुळे ते पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतात. या सुगंधांचं आणि आपलं काही आधीम नातं तर नाही ना? हे पाहणं खूपच मनारी आहे. दृश्य, ध्वनी, गंध, प्रत्येक इंद्रियाला होणारा अनुभव लेखकाला त्याच मूळ प्रश्नाकडे परत घेऊन जातो. ही ओढ का? हा अदीम बंध काय आहे? जणू काही प्रत्येक फूल, प्रत्येक पक्षी त्यांना त्या सत्याची आठवण करून देत आहे, जे ते विसरले आहेत. आता सकाळ झाली आहे आणि लेखकाची कृती बदलते. आता ते केवळ निरीक्षक नाहीत, तर ते बागेच्या दैनंदिन जीवनात सहभागी होतात. हो. ते झाडांना आणि कुंड्यांना पाणी घालायला लागतात. आणि इथे एक इतका हळवा, इतका सुंदर प्रसंग घडतो की तो वाचून थक्क व्हायला होतो. आदल्या दिवशी पाणी घालायचं राहून गेलेल्या मोगऱ्याबद्दल ते सांगतात. हो. तो प्रसंग या लेखाचा कळस आहे असं मला वाटतं. खरंच. लेखक सांगतात की आदल्या दिवशी पाणी न मिळाल्यामुळे तो मोगरा कोमेजून गेला होता, जणू काही रुसून बसला होता. पण पाणी मिळाल्यावर काय होतं? काय होतं? दुसऱ्या दिवशी पहाटे तोच मोगरा गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदूखुदू हसू लागतो. खुदूखुदू हसतो. हो. झाडावर मानवी भावनांचं रुसणं, फुगणं, हसणं, इतकं सुंदर आरोपण मी क्वचितच वाचलं आहे. म्हणजे हे नातं एकतर्फी नाहीये, ते परस्पर संवादी आहे. हाच मुद्दा आहे का? बरोबर. आपण काळजी घेतली तर निसर्ग प्रतिसाद देतो, तो संवाद साधतो, फक्त त्याची भाषा वेगळी असते. अगदी बरोबर. हा अबोल संवाद आहे. लेखक म्हणतात की ही इवली इवली झाडं आणि वेली देखील किती भावूक असतात.
आणि याच क्षणी त्या रुसलेल्या मोगऱ्याला हसताना पाहून लेखकाला संत तुकोबांच्या एका प्रसिद्ध अभंगाचा खरा अर्थ लागतो. वृक्षवल्ली अम्मा सोयरी. हा अभंग तर आपण शाळेपासून ऐकत आलो आहोत. झाडं वेली आमचे नातेवाईक आहेत. पण आपण त्याकडे एक काव्यकल्पना. हो, एक अलंकारिक विधान म्हणून पाहतो. बरोबर. लेखकासाठी मात्र तो क्षण वेगळा होता, नाही का? खूपच वेगळा. त्यांच्यासाठी त्या क्षणापर्यंत ती एक काव्यकल्पना होती, एक सुंदर विचार होता. पण त्या मोगऱ्याच्या प्रतिसादानंतर, त्या खुदुखुदू हसण्यानंतर हो, ते इंगित उलगडतं. ती एक प्रत्यक्ष अनुभूती बनते. त्यांना जाणवतं की झाडं आणि वेली खरोखरच शब्दशः आपली सोयरी धायरी आहेत, आपले नातेवाईक आहेत. त्यांच्यात आणि आपल्यातलं हे नातं आजकालचं नाही, तर ते आदिम असावं, युगायुगांचं असावं, याची जाणीव त्यांना त्या क्षणी उत्कटतेने होते. म्हणजे एका उत्तररात्रीच्या शांततेपासून सुरू झालेला हा प्रवास त्या मोगऱ्याच्या कळीच्या हास्यापर्यंत येऊन पोचतो. आणि रेशीमबंध म्हणजे काय याचं उत्तर लेखकाला मिळतं. हो, ते केवळ निसर्गाचं निरीक्षण नाही, तर त्यात एकरूप होण्याची, त्याच्याशी संवाद साधण्याची एक प्रक्रिया आहे. हो, आणि म्हणूनच लेखाच्या शेवटी लेखक जे वाक्य लिहितात ते एक विधान नाही, तर एक प्रश्न आहे. अच्छा. ते म्हणतात, असं नसतं तर आपल्याला त्यांची आणि त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती? हा प्रश्न ते वाचकांवर सोडून देतात. जणू काही ते आपल्याला विचारत आहेत की तुम्हाला नाही का असं कधी वाटलं? अगदी. खरंय. हा सगळा विचार ऐकल्यावर मनात येतं की आपल्या धावपळीच्या, स्क्रीनवर डोळे लावलेल्या आयुष्यात आपण हे रेशीमबंध पूर्णपणे तोडून तर नाही टाकले. आपण आपल्या बाल्कनीतल्या कुंडीतल्या झाडाशी कधी असा संवाद साधायचा प्रयत्न केलाय का? आणि हाच प्रश्न लेखक आपल्या मनात पेरून जातात. कदाचित हा संवाद साधण्यासाठी उत्तररात्री जागण्याची गरज नाही. बरोबर. पण एखाद्या झाडाला पाणी घालताना किंवा पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकताना क्षणभर थांबून, मोबाईल बाजूला ठेवून त्या संवादाचा अनुभव घेणं शक्य आहे का? कदाचित त्या लहानशा कृतीतच आपल्यालाही आपल्या खऱ्या-खुऱ्या मनाची, त्या समेवर आलेल्या मनाची ओळख पटेल आणि आपल्या आदिम नात्याचा एखादा तरी रेशमी धागा पुन्हा सापडेल.